जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळणी इथं निसर्ग कवी यांनी केली कविता सादर. निसर्ग कवी कडून कविता सादर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळणी इथं गुढीपाडव्याचं औचित्य साधून अकोले तालुक्याचं भूषण निसर्ग कवी तानाजी सावळे यांच्याकडून विविध कविता सादर करण्यात आल्या. निसर्ग कवी यांच्या कविता सादरीकरण करत असताना विद्यार्थी व शिक्षक वृंदांचं हृदय भरून आलं. इतक्या छान व मनमोहक कविता निसर्ग कवीने सादर केल्या. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मीना पडोळे मॅडम, श्री अनिल सोनवणे सर, श्री मुरलीधर बारामती सर, श्री काशीनाथ गभाले सर, श्री प्रवीण साळवे सर व श्री लालू भांगरे हे सर उपस्थित राहून कवितांचा आस्वाद घेतला. निसर्ग कवी तानाजी सावळे यांच्या एका कवितेची पाठ्यपुस्तकासाठी निवड करण्यात आली. या ठिकाणी आज हा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा दिवस ठरलेला आहे. आज या ठिकाणी आपले निसर्ग कवी सन्माननीय तानाजी सावळे सर आणि गामणे सर यांनी आपल्या शाळेला भेट दिली. आजचा हा कवी संमेलनाचाच हा कार्यक्रम म्हणावा लागेल. अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान अशी शब्द बांधणी करून स्वतः साळवे सरांनी या कविता रचलेल्या आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने तानाजी हे नाव म्हणजे अगदी इतिहासामध्ये असले सुभेदार आपल्याला या ठिकाणी आठवले, शिवाजी महाराज आठवले आणि तुमच्यातला हा सगळा आनंद आपल्या सर्वांसमोर हा आनंद अगदी शतपटीने वाढलेला आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्यांच्या ह्या कविता आपल्या पाठ्यक्रमात पुढील वर्षापासून येणार आहेत. हेही या ठिकाणी मला त्यांच्याकडून समजलं. तर खरोखर खूप वाखण्याजोग अशी ही गोष्ट आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्व जिल्हा सुरवार हिंदू नवावर काढला तुरवार नांगर जिल्हा सुरवार तुळंदार उन्हात पाभर गव्हाळीतर पंचरत्नाचं सागारी फन अन्नात फाळ वसुजान ढिगुळा मुसकी जोवात ज्योती सौंदर्य आखुड शिवळाचा दीप तुळंदार उन्नत पाभर गव्हाळीतर मेर कसानी गाल बांगडी नको दांडळ नको टांगारी. त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी येण्याचा योग आला. हे पाडळणी गाव या ठिकाणी पोटतिडकीने शिकवणारे सर्व शिक्षक
त्यांचे सर्वप्रथम मनापासून धन्यवाद की आपण हे उज्ज्वल भारताचं भवितव्य घडवत असतो आणि हे भवितव्य घडवत असताना आपण आपली जबाबदारी जितकी प्रामाणिकपणे पार पाडतात त्याचं ते आम्हाला अनुभव आला त्याच्यामधनं मुलं फार हुशार आहेत. तर आपले भाऊसाहेब गामणे साहेब पत्रकार त्यांचेही मनापासून धन्यवाद मानतो. आणि आपण या पुसाच घर कवळ्या राबिल्या ग राबणी पुसात घर कवळ्या राबिल्या ग रोंबट्यावा भुजनी धुरविनी ग रोंबट्यावा भुजनी धुरविनी ग खत कवड काळ कजस तान्ना भाळ पेरणी जठवडी रे गाठी रंगली ग बरं मीच गातो तुम्ही ऐका मला आदिवासी शब्द दट्यावतील वखर उन्ह गार हुमान उन्ह गार हुमान मोर टिपवणीचा उन्हाळ मोर टिपवणीचा उन्हाळ मनरी बारवा गोंडाळ मोर टिपवणीचा उन्हाळ मनरी बारवा गोंडाळ काय पेहरच नादन काय पेहरच नादन लपवी खपाट सपान काय पेहरच नादन लपवी खपाट सपान उन्ह गार उमान उन्ह गार उमान. तर अशा पद्धतीची ही रचना होती. राबणी पुसात कवळ्या राबिल्या ग रोंबट्यावा भुजनी धुरविनी ग खत कवड काळ गजस तान्ना भाळ खत कवड काळ गजस तान्ना भाळ पेरणी जठवडी रे गाठी रंगली ग पेरणी जठवडी रे गाठी रंगली ग आला आखार ग आला आखार ग आला आखार ग सर्व निहाळीत नागली पोंडीत आईले रखमाई ग कांड पोंडीत ग पडकई धांदळी ग कांड पोंडीत ग पडकई धांदळी ग वलवा मारेल धूळ कढी मेरा लाग चाई धाक्याची ग चव आवनीत वट चाई धाक्याची ग चव आवनीत वट रान भाजी उकडुलिंनी भगवानट रान भाजी उकडुलिंनी भगवानट भात पोटरीतून गणित फुलवऱ्यान भात पोटरीतून गणित फुल. कविता शीर्षक आहे बहार नावाची कविता आहे. थोडी गाऊन सादर करतो. माझ्या मागे म्हणशाल का? नक्की. मी पहिली मीच गातो नंतरची आपण माझ्या मागे नाव. एक खुमान नावाची कविता सादर करतो. भार आपण नंतर गाऊन घेऊ. खुमान खुमान म्हणजे या कवितेमध्ये वास्तविकता आहे, आदिवासी शब्दसाठा आहे. खुमान कविता सादर करतो. अनठुशी झापालाही वंबान अनठुशी झापालाही वंबान उषा पाही त्याला धरण काग तरी शरणत हान ऊन गाडर हुमान ऊन गाडर हुमान ऊन गाडर हुमान ऊन गाडर हुमान. जीव गुदमराची वाळ जीव गुदमराची वाळ दांडूकही झाला ढिगाळ जीव गुदमराची वाळ दांडूकही झाला ढिगाळ
इसोईत जल जिनर तान्हार जिन्हार गिरान इसोईत जल जिनर तान्हार जिन्हार गिरान ऊन गाडर हुमान ऊन गाडर हुमान 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे, अकोले, अहिल्यानगर.